नमस्कार सिंधुदुर्ग. बदलतय जग, बदलतय तंत्रज्ञान आणि आता बदलतोय तुमच्या माहितीचा स्रोत. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील इत्थंभूत घडामोडी आता अधिक वेगाने आणि थेट. जनतेचा बुलंद आवाज आणि सत्याचा निर्भीड शोध. सज्ज व्हा एका नव्या डिजिटल क्रांतीसाठी. सिंधुदुर्ग 24 तास. नवी ओळख, नवी ताकद, नवा प्रवास, नव्या जोमाने. लवकरच. तुमचा विश्वास आमची जबाबदारी. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहीकर यांच्या निर्देशानुसार अवैध धंदे व अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत देवगड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. देवगड तालुक्यातील कोटकामते आडिवरेवाडी येथे एका व्यक्तीने घराच्या परिसरात गांजाची लागवड केल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक श्याम बुवा यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने छापा टाकला. पंच, कृषी अधिकारी, फॉरेन्सिक पथक, फोटोग्राफर व वजन काटाधारक यांच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या पंचनाम्यात सुमारे 2 किलो 450 ग्रॅम वजनी अंदाजे 49,000 रुपये किमतीची 23 गांजाची झाडे जप्त करण्यात आली. या प्रकरणी कोटकामते येथील ओमकार राजाराम कोतेकर यांच्या विरोधात देवगड पोलीस ठाण्यात NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. यावेळी पोलीस निरीक्षक श्याम बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे, पोलीस हवालदार महेंद्र महाडिक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल कुमार पवार, पोलीस कॉन्स्टेबल गणपती गावडे, रवींद्र महाले, डोईपोडे, प्रसाद आचरेकर, महिला पोलीस वनिता भुजे यांनी सहभाग घेतला. हो, पाठवतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.